सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे सहर्ष स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2019चे वेळापत्रक जाहीर झालेली आहे आणि साहजिकच आहे प्रत्येकालाच मतदानाचा अधिकार आपल्याला असावा आणि तो आपण पूर्ण करावा अशी इच्छा असते आणि आपला इच्छुक उमेदवार निवडण्याची सुद्धा इच्छा असते आणि त्यासाठी मतदान यादीमध्ये आपले नाव, आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे नाव असणे आवश्यक आहे आणि ते पाहण्यासाठी कधीकधी आपल्याला वेळ नसतो। आपल्या बूथ लेवलवर जाण्यासाठी किंवा आपण शहरामध्ये कामानिमित्त स्थायी झालेले असतो आणि ग्रामीण भागामध्ये आपलं मतदान यादीमध्ये नाव असते आणि त्या ठिकाणी जाऊन ते चेक करण्याची आपल्याला सुविधा नसते किंवा वेळ नसते। तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि कोणीही करू शकतो अशा पद्धतीने आज आपण मतदान यादीत आपले नाव, आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे नाव आणि एवढंच नाही तर आपल्या गावाची सर्व मतदार यादी कशा प्रकारे आपल्याला डाउनलोड करून PDF मध्ये मिळवता येईल याविषयी आपण या व्हिडिओमध्ये आज माहिती पाहणार आहोत। या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ, शासकीय योजना आणि इतर महत्त्वाच्या GR विषयी सविस्तर माहिती या व्हिडिओवर आपल्याला उपलब्ध होईल। तरी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राइब करावे आणि पाहूया आता आपण की कशा प्रकारे आपल्याला आपले वोटर लिस्टमध्ये आपले नाव, आपल्या कुटुंबाचे नाव पाहता येते। सर्वात अगोदर आपण Google Chromeवरती जाऊया किंवा तुम्ही जेही ब्राउझर वापरता त्या ब्राउझरमध्ये सर्वप्रथम जायचे आहे। त्या ब्राउझरच्या सर्च बारमध्ये वोटर सर्च या प्रकारे नाव टाकायचं आहे। वोटर सर्च VOTERSEARCH वोटर सर्च अशा प्रकारे टाकून सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर पहा पहिल्याच टॅबवरती तुम्हाला दिसत आहे वोटर सर्च। त्या वोटर सर्चवरती टच करायचं आहे। अशा प्रकारे त्या वोटर सर्चवर टच केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आणि टॅब आपल्याला दिसून येईल। तर आपण यामध्ये मित्रांनो दोन प्रकारे नाव आपण सर्च करू शकतो। एक आपल्या नावाच्या साहाय्याने किंवा आपले जे वोटर ID मतदान ओळखपत्र आहे त्याचा क्रमांक टाकून। तर साहजिकच आहे मतदान ओळखपत्र जर आपल्याकडे नसेल किंवा उपलब्ध नसेल तर आपण नावानिशी शोधू शकतो। तर नेम वाईजवर आपल्याला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे नेम वाईजवरती क्लिक केल्यानंतर आता डिस्ट्रिक्ट वाईज किंवा असेंब्ली विधानसभा मतदारसंघ माहीत असेल तर ठीक आहे, किंवा आपला जो जिल्हा आहे तर डिस्ट्रिक्ट वाईज आपण सर्च करूयात। डिस्ट्रिक्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर पहा पहिला ऑप्शन येत आहे। झूम करून दाखवतो मी आपणास। पहिला ऑप्शन येत आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट। या ठिकाणी या ॲरोवरती टिक करून आता माझा जिल्हा हिंगोली असल्यामुळे मी या ठिकाणी हिंगोलीवरती क्लिक करतो। हिंगोली सिलेक्ट केल्यानंतर फर्स्ट नेम, आपला फर्स्ट नेम टाकायचा आहे, सुरुवातीचं नाव। तर मी या ठिकाणी टाकतो पहा मारुती। लास्ट नेम, सरनेम टाकायचं आहे यामध्ये शेळके टाकलेलं आहे आणि त्यानंतर मिडल नेम, वडिलांचे नाव या ठिकाणी यादवजी अशा प्रकारचं आपण टाकलेलं आहे। हे पूर्ण नाव या ठिकाणी टाकून झालेले पहा। 16 हिंगोली जिल्हा, फर्स्ट नेम मारुती, लास्ट नेम शेळके, मिडल नेम यादवजी टाकलेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला या दोन अंकांची बेरीज करायची आहे। 43 अधिक 3 बरोबर 46। तर 46 या दोन अंकांची बेरीज आलेली आहे। तर आपण या ठिकाणी ती बेरीज टाकून द्यायची आहे 46 आणि सर्च करायचं आहे। पहा सर्च केल्यानंतर लोड होत आहे आणि लोड झालेला आहे। पहा या ठिकाणी AC नंबर 93 आलेला आहे। पार्ट नंबर म्हणजे यादी भाग क्रमांक 254 आहे। सिरियल नंबर त्या यादीतला क्रमांक 421 आहे। वोटर नेम आहे मारुती यादवजी शेळके। या ठिकाणी ID कार्डचा नंबरसुद्धा दिलेला आहे आणि जेंडर आपला दिलेला आहे मेल आहे आणि एजसुद्धा दिलेला आहे। तर आता यापुढे पहा हे आलेलं आहे, तुमचं नाव मतदार यादीत आहे हे कन्फर्म झालेलं आहे। आता पोलिंग स्टेशन ॲड्रेस, तुम्ही जिथे मतदान करू शकणार आहात याच्यावरती जर क्लिक केलं तर पोलिंग स्टेशनचा ॲड्रेस तुम्हाला मिळून जातो आणि तुमच्या फॅमिलीमधील इतर सदस्यांची जर तुम्हाला नावे पाहायची असतील तर या फॅमिलीवरती क्लिक करायचं आहे।
पहा मी फॅमिलीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी घर क्रमांक एसी नंबर सर्व 93 जेवढे या 93मध्ये आहेत ते सर्व या ठिकाणी सदस्य आलेले आहेत। त्यांचे नाव, त्यांचे वोटर ID क्रमांक सर्व या ठिकाणी दिसलेला आहे। यानंतर पुढे जर आपण पाहसाल तर फॅमिलीच्या पुढे आहे पहा व्ह्यू PDF। या व्ह्यू PDF वरती जर आपण क्लिक केलं तर संपूर्ण आपल्या पार्टची यादी भाग क्रमांक आपल्या त्या बूथची सर्व यादी या ठिकाणी डाउनलोड आपल्या मोबाईलमध्ये होऊ शकते। तर पहा मी व्ह्यू PDF वरती डाउनलोडिंग सुरू झालेला आहे आणि ही पहा ती यादी डाउनलोड झालेली आहे। प्रारूप मतदार यादी 2019 आणि प्रसिद्धीचा दिनांक हा 1/9/2018 ही यादी सर्व डाउनलोड झालेली आहे। हा गुगल मॅपचा नकाशा आहे पहा। हे पूर्ण या ठिकाणी यादी अशा प्रकारे आपल्या मोबाईलच्या साहाय्याने आपण डाउनलोड केलेली आहे आणि सर्व मतदार यादीविषयी माहिती आपण यामध्ये पाहू शकतो। तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या अँड्रॉइड मोबाईलच्या साहाय्याने आपण त्वरित 5 मिनिटांमध्ये आपल्या मतदार यादीतील आपल्या सर्व कुटुंबाची नावे आणि संपूर्ण मतदार भाग क्रमांकाची यादी डाउनलोड करून पाहू शकतो। नक्कीच आपल्याला या व्हिडिओचा उपयोग होईल। जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा काही शंका असतील तर, आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मित्रांचे धन्यवाद।